नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। मी इथे खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण कोणत्या भाज्या वापरणार आहोत ते पाहणार आहोत। तर मी इथे वालपापडी घेतलेली आहे, गवार घेतलेली आहे, फ्लावर, गाजर कट करून घेतलेला आहे, कांद्याची पात, कोथिंबीर, इथे मी वटाणे घेतलेली आहेत, हिरवा हरभरा आणि तुरीची हिरवी दाणे घेतलेली आहेत। इथे मी एक बटाटा कट करून घेतलेला आहे आणि वांगे कट करून घेतलेली आहेत, त्यांना पाण्यात टाकून घेतली। एक टोमॅटो कट करून घेतला आणि कांदाही बारीक कट करून घेतलेला आहे। आता या सगळ्या भाज्या आपल्याला पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत। आता या भाजीचा आपण मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी ते तीळ भाजून घेतली आहे, शेंगदाणेही भाजून घेतलेली आहेत, खोबरं भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, आलं, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीरीच्या काड्या, त्याचबरोबर जिरंही यात घालून याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं जाडसर यात झालेलं आहे। आता यामध्ये आपण भाजून घेतलेली तीळ आणि शेंगदाणे घालून घेणार आहोत, त्याचबरोबर खोबरंही घालून घेणार आहोत आणि याला परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचा छान असा बारीक मसाला तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा बारीक मसाला इथे तयार झालेला आहे। आता मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान फुटायला लागली की यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। भोगीच्या भाजीमध्ये हिवाळ्यात येणाऱ्या सगळ्या भाज्यांचा वापर केला जातो, तसेच फळभाज्यांचा किंवा पालेभाज्यांचाही वापर केला जातो। तर इथे कांद्याचा कलर छान असा बदललेला आहे। आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि याला परतून घ्यायचं आहे। आता हा मसाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता छान असं तेल या मसाल्याला सुटलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्याला लागलेला जो मसाला होता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण तो मसालाही यात टाकून घेणार आहोत आणि याला परत परतून घेणार आहोत। तर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी काश्मीरी लाल मिर्च यामध्ये घालून घेतलेली आहे, घरगुती लाल तिखट घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि आता मी यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहे। यांना सगळ्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झालेली आहेत। याला तेलही छान असं सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण धुवून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत। यामध्ये आपण वांगे, बटाटे, फ्लावर, वाल, गवार, वटाणे, हरभरे आणि तुरीचे दाणे घालून घेणार आहोत। आता या भाज्यांना मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण गाजर, टोमॅटो आणि पालेभाज्या घालणार नाही आहोत, कारण ते लवकर शिजतात। सगळ्या भाज्यांना मसाला छान असा लागलेला आहे। आता आपण ताट ठेवून याला वाफवून घेणार आहोत। तर जवळपास 2 ते 3 मिनिट आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान अशा भाज्या वाफलेल्या आहेत। आता यामध्ये आपण गाजर आणि टोमॅटोही घालून घेणार आहोत आणि या भाज्यांनाही आता व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता या भाज्यांनाही आपल्याला 1 मिनिट झाकून वाफवून घ्यायचं आहे। तर सगळे भाज्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत। आता यामध्ये गरम केलेलं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे
तुम्हाला ही भाजी जेवढी पातळ हवी असेल तेवढं तुम्ही यात पाणी घालून घ्यायचं आहे। अजून आपल्या भाज्या पूर्णपणे शिजलेल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला पाणी हे व्यवस्थित घालायचं आहे, म्हणजे भाज्या शिजून आपल्याला जेवढी पातळ भाजी हवी असेल तेवढी पातळ होईल। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे ज्याही पालेभाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यात घालू शकता। आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आणि थोडंसं गुळाचा खडा घालून घेणार आहोत। गुळ हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ऊस असेल तर तुम्ही ऊस घालू शकतात। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला झाकून आपल्याला भाज्या शिजेपर्यंत वाफून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे। सगळ्या भाज्याही छान अशा शिजलेल्या आहेत। आपण इथे चेक करून घेणार आहोत। तर मी इथे एक बटाट्याची फोड कट करून पाहणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता बटाटा छान असं कट होत आहे, म्हणजे आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत। यामध्ये तुम्ही फळभाज्यांचाही वापर करू शकतात, जसं की पेरू, बोरं यांना छोटे छोटे कट करून यामध्ये घालू शकतात। आता आपण यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि याला परत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता मी इथे भाजून घेतलेली तीळ यावर घालून घेणार आहे। आता यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली भोगीची भाजी। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात। तर मी इथे बाजरीची भाकरी मस्त तीळ लावून बनवलेली आहे, त्याचबरोबर मूग डाळची खिचडीही बनवलेली आहे। तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकतात, खूप टेस्टी लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल। थँक्यू।